आज मी बनवणार आहे गावरान शेपूची भाजी। आमच्याकडे आजूबाजूला खूप छान शेती आहे, तर त्यातूनच ही मस्त अशी शेपू आम्हाला ताजी ताजी मिळते। तर या भाजीपासून अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये मी एकदम भन्नाट अशी भाजी आज बनवणार आहे। चला तर मग बघूया ही भाजी कशी बनवायची। तर या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे शेपू, थोडी मूग डाळ, लसूण आणि हिरवी मिरची। आता मी इकडे कढईमध्ये तापल्यानंतर जसं लागेल तसं तेल गरम करायला ठेवणार आहे। आता तोपर्यंत आपण मुगाची डाळ स्वच्छ धुवून ठेवूया। तेल आपलं तापलेलं आहे। आता लसूण आणि मिरची जी आहे ती खूप जास्त बारीक नाही करायची, ओबडधोबड तिला फक्त कुटून घ्यायचे। तुमच्याकडे जर उखळ असेल तर तुम्ही त्यामध्ये जस्ट तिला थोडीशी कुटून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये आता शेपू टाकून घेऊ। शेपूला मी आधीच कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघा किती छान हिरवीगार ताजी अशी शेपू आपली दिसतीये। फक्त लसूण आणि मिरची या दोनच इन्ग्रेडियंट पासून ही भाजी खूप टेस्टी बनते। आता या भाजीला थोडा वेळ आपण व्यवस्थित लसूण आणि मिरची सोबत मिक्स करून घेऊया। त्यामुळे काय होते, भाजीची क्वांटिटी आधी खूप जास्त असते, त्यामुळे आधी भाजीला प्रॉपर शिजवून घ्यायची, जेणेकरून तिची क्वांटिटी कमी होते आणि मग त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये डाळ आणि मीठ टाकायचे। आता मी यामध्ये डाळ टाकून घेते। जास्त डाळ अजिबात नाही टाकायची। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आता शिजल्यानंतर याची क्वांटिटी पण कमी झाली आहे, तर आता या स्टेजला आपण यामध्ये मीठ ॲड करूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। वाव, अगदी या शेपूचा सुगंध किचनमध्ये पसरायला लागला आहे। तुम्ही बघत असाल तर शेपूचा कलर अगदी अजिबातच चेंज नाही झालेला आहे। तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ आपण आता हिला असंच ठेवून शिजू देऊया। कमीत कमी 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती तुम्ही ह्याला शिजवायची आहे। या भाजीला शिजायला जास्त टाइम नाही लागत, सो ही भाजी लगेचच होते। तर ऑलमोस्ट आता ही भाजी शिजून झालेली आहे। खूप मस्त असा ग्रीन कलर या भाजीला दिसतोय। मध्ये मध्ये भाजी हलवायला विसरू नका बरं का, नाही तर भाजी तळायला लागेल। खूप मऊ अशी ही भाजी शिजलेली आहे, डाळ पण मऊ अशी शिजलेली आहे। सेम अशाच पद्धतीने ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। एकदम सोपी आहे आणि प्रॉपर गावाकडच्या स्टाईलची ही भाजी बनते। आता ही गरमागरम शेपूची भाजी तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता। तर मी आज बनवली आहे चपाती मी चपाती सोबत खाणार आहे, पण भाकरी सोबत ही भाजी अतिशय उत्तम लागते।
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.